प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्रा म्हणत असते, सकाळपासून मरमर मरतीये मी. सगळे कामं केली तरी यांचा पत्ता नाही. खरेदीला म्हणून गेलेत, अजून आली नाही राणी. तेवढ्यात मुक्ता तेथे येते. तर इंद्रा तिला म्हणते, या राणी सरकार, थकला असाल ना तुम्ही, पाणी आणून देते. पाय चेपून देऊ का तुमचे? सकाळपासून मरमर मरतीये मी कामं करून. वाटलं होतं कोणीतरी घोटभर चहा तरी देईल, पण तेवढं पण माझ्या नशिबात नाही. आता आलीच आहेस तर चहा बनव माझ्यासाठी. का माझा चहा मीच बनवू? तर मुक्ताचं मात्र तिच्याकडे काहीच लक्ष नसतं. तर इंद्रा तिच्यावर ओरडते. तर तिचं लक्षात येतं की इंद्रा तिला काहीतरी बोलत आहे. तर इंद्रा तिला म्हणते, माझ्यासाठी चहा बनव. मुक्ता चहा बनवत असते त्यावेळी ती मनात विचार करते, एक तक्रार आणि ही लोक माझं लायसन रद्द करण्याच्या मागे लागली आहेत. असं कसं होऊ शकतं? हे सगळं जाणून बुजून केलं जातंय. मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे कोणीतरी. असं कोणीही काहीही सांगितलं तर हे माझं क्लिनिक बंद नाही करू शकत. मी असं होऊच देणार नाहीये. त्यावेळी चहा उतू जातो, पण मुक्ताचं लक्ष नसतं. तर इंद्रा तिच्यावर ओरडते आणि म्हणते, गॅस बंद कर. आणि तिच्याजवळ येऊन म्हणते, तुझं लक्ष कुठे आहे? तुझ्या बहिणीचा साखरपुडा आहे, त्याच्यात कुठला हार घालायचा, कुठली साडी नेसायची? आमच्या पद्धतीची साडी तुला नेसायचीच नसते ना. डान्समध्ये बरोबर नेसली होतीस. आम्ही काही काम सांगितलं ते पण तुला आवडत नाही. तर मुक्ता म्हणते, मम्मी सॉरी, मी दुसरा चहा बनवते पटकन. मी माझ्या कामाच्या टेन्शनमध्ये होते थोडं. तर इंद्रा म्हणते, एवढं कसलं टेन्शन आहे तुला गं? त्यावेळी बापू तेथे येतात आणि इंद्राला म्हणतात, काय झालं, एवढी का ओरडून राहिलीस? तर इंद्रा म्हणते, काय झालंय ना ते तिलाच विचारा. एवढा चहा उतू गेला तरी तिचं लक्ष नाही. दवाखान्यात पण अशीच करतेस का गं? पेशंटकडे लक्षच देत नाही वाटतं. पेशंटचा दात दुखत असेल वेगळा आणि दुसरा वेगळाच काढत असशील तू. काय झालंय काय तुला? आणि रडते कशाला तू? चूक झाली म्हणल्यास मी बोलणारच ना. मी एवढं बोलले तर कशाला लागलं तुझ्या जीवाला? तुझ्या जीवावर मी घर सोडून जाऊ? अगं बेजबाबदार आहेस तू, बेजबाबदार. तर मुक्ता म्हणते, मम्मी प्लीज मला काहीही म्हणा, पण बेजबाबदार नका म्हणू. मी नाही बेजबाबदार. असं म्हणतच ती रडते. तर बापू मुक्ताला शांत करतात आणि इंद्राला काय झालंय असं विचारतात. फक्त चहा तर उतू गेलाय म्हणून एवढी बडबडतेस तू सुनबाईला? तुझ्याकडनं नाही का कधी उतू गेला? माणसाच्या मनात कधी कधी काही विचार चालू असतात, त्यामुळे होतं असं. सुनबाई एवढं करते, सागरची काळजी घेते, सईची काळजी घेते, अख्ख्या घराची काळजी घेते. आणि एवढंच नाही तर एवढं सगळं करून ती दवाखाना सांभाळते. बोलताना जिभेवर ताबा ठेव जरा. अगं अशी सून मिळायला नशीब लागतं. तिची काळजी घ्यायची सोडून, तिचा विचार करायचा सोडून तू तिच्याच नावाने खडे फोडतेस सारखं. तर इंद्रा म्हणते, तुमची आई माझ्यापेक्षा भारी भाषण बोलायची. कोळी भाषेत मला शिव्या घालायची. तेवढं तर मी नाही ना करत. आणि मुक्ताला म्हणते, काय गं, मी शिव्या घातल्या का तुला? तर बापू म्हणतात, इंद्रा तो जमाना वेगळा होता. आज सुनबाई घर सांभाळून बाहेर जाऊन काम करते. तुझी सासू तुला बोलायची म्हणून तू सुनेला बोललंच पाहिजे असा काही नियम आहे का? तर इंद्रा म्हणते, काय माणूस आहे, सुनेचा झेंडा घेऊनच मिरवायला लागलात तुम्ही. माझी बाजू चुकीचीच वाटते तुम्हाला आजकाल. मी संसार करण्याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही तर हिने कुठे मोठा तीर मारला? दुसऱ्या पोरी नाही का करत? बाहेर काम करून घरात काम करतातच ना, त्यांचं नसतं का लक्ष? ते काही नाही, हिच्या आईने ना शिक्षणापलीकडे दुसरं काही शिकवलंच नाही हिला, म्हणून सगळी गडबड होते. तर मुक्ता रडतच तिच्या रूममध्ये जाते. तर इंद्रा म्हणते, झाली हिची नाटकं सुरू. तर सागर तेथे येतो आणि म्हणतो, आई त्या खरंच टेन्शनमध्ये आहेत, तू पण जरा माणसाचा मूड बघून बोलत जा ना. तर बापू विचारतात, काय झालंय, कसलं टेन्शन आलंय सुनबाईंना? तर सागर म्हणतो, बापू मुक्ताचं लायसन कॅन्सल करण्याबद्दल नोटीस आली आहे. मेडिकल असोसिएशनमधूनच आल्यात ते. काय झालंय ते माहीत नाहीये, पण जे काही झालंय ते चांगलं नसावं. काहीही झालं तरी त्यांचं लायसन कॅन्सल नाही झालं पाहिजे. तर स्वाती विचारते, मुक्ताचं लायसन्स कॅन्सल झालं? तर सागर म्हणतो, झालं नाहीये पण होऊ शकतं. तर सागर म्हणतो, त्यांना त्यांची बाजू मांडावी लागेल, कोणीतरी कंप्लेंट केली आहे त्यांच्याबद्दल. तर इंद्रा म्हणते, पेशंटचं नुकसान झालं असणार म्हणून कोणीतरी कंप्लेंट केली असणार. मला पण तिची कंप्लेंट करायची आहे. तर सागर म्हणतो, आई काय बोलतीयस तू? तर इंद्रा म्हणते, बरोबर आहे, घरात काही झालं की सगळा दोषच सासूवर असतो. तिकडं काही झालं तर दोष कोणावर देणार, म्हणून कंप्लेंट केली असणार. मला माहिती आहे, काहीतरी नुकसान केलं असणार तिने नक्कीच.
मुक्ता रूममध्ये रडत बसलेली असते तर सागर तेथे येतो आणि म्हणतो, अरे बापरे, सईने किंवा सईसारख्या छोट्या पेशंट्सनी तुम्हाला बघितलं तर काय म्हणतील? आमच्या डॉक्टर रडतायत. आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला तुमचा आदर वाटतो, कारण काहीही झालं तरी मुळूमुळू रडणाऱ्या मुलीतल्या नाही आहात तुम्ही. यू आर अ फायटर. कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता प्रत्येक संकटाला तोंड देता तुम्ही. वाघीण असते ना वाघीण, ती अशी फेऱ्या मारते आणि स्टान्स घेतला की समोरच्याला भीती वाटते, तशा आहात तुम्ही. तर मुक्ता म्हणते, मस्करी करताय ना तुम्ही माझी? तर सागर म्हणतो, अजिबात नाही, मी फक्त तुम्ही काय आहात त्याची तुम्हाला जाणीव करून देतोय. तुम्ही प्रत्येकाला सडेतोड उत्तर देता, योग्य तेच बोलता. समोरच्याला कितीही वाईट वाटलं तरी सत्य त्याच्या समोर मांडता. इतरांसाठी इतक्या खंबीरपणे उभ्या राहता. मग स्वतःसाठी उभं राहा ना. अशा रडत का बसला तिथे? उठा, बाहेर जा आणि त्यांना जाब विचारा. माझं लायसन्स कॅन्सल कसं काय करू शकता तुम्ही? तर मुक्ता म्हणते, गेले होते मी हे करायला, पण त्यांनी मला तिथे बसवून ठेवलं ऑफिसवर. आणि मागून येणारे लोक आत जात होते, कामं करून निघून जात होते. 1.5 तास मी तेथेच बसून होते. शेवटी वैतागून मी त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांना म्हणाले, दिस इज नॉट डन, मला माझी बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यावर ते मला म्हणाले, तुम्ही जे वागलात ना ते अनप्रोफेशनल होतं आणि अख्ख्या मेडिकल असोसिएशनला तुमची लाज वाटतीये. मला तुमच्याशी बोलायची पण इच्छा नाहीये. गेट लॉस्ट असं म्हणाले आणि माझ्या तोंडावरून निघून गेले. मला माहीत नाही सागर, पण त्यांनी ना मला फक्त फॉर्मॅलिटी म्हणूनच बोलावलं होतं तेथे. कोणाला काहीच ऐकायचं नव्हतं. त्यांचे कान ऑलरेडी भरलेले आहेत. मला इन्फ्लुएन्स वाटले ते. तर सागर म्हणतो, इट्स ओके, मी वकिलांशी बोललोय, ते आपली मदत करतील. मी आहे ना, तुमचं लायसन्स कॅन्सल नाही होणार. आपण दोघे मिळून तुमचं लायसन्स वाचवू. मुक्ता, तुम्ही एक चांगली मुलगी आहात, चांगली आई आहात. कोणी काहीही बोलो, एक चांगली सून आहात. बायको, मैत्रीण सगळं आहात. पण डॉक्टर, आजपर्यंत मला भेटलेल्यातल्या सगळ्या बेस्ट डॉक्टर आहात तुम्ही. तुमच्यावर शंका घेणाऱ्या माणसांना सोडू नका तुम्ही. डॉक्टर होणं काय खायचं काम आहे का? तर सागर तिला म्हणतो, काय झालं मुक्ता? तर मुक्ता म्हणते, बाबा म्हणायचा असा. वाटलं काय, खायची गोष्ट नसते डॉक्टर होणं. खरंच खूप मेहनत घेतली हो या फील्डमध्ये येण्यासाठी. मी डॉक्टर असणं हे फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या आईबाबांसाठी सुद्धा खूप अभिमानास्पद आहे. मी बाकी काही झाले असते नसते मला काही फरक नाही पडत, पण मी डॉक्टर नाहीये हे मी ॲक्सेप्टच नसते करू शकले. उद्या जर माझं लायसन्स काढून घेतलं तर मी काय करू? मला वेड लागायची पाळी येईल. म्हणजे जर माझं प्रोफेशन माझ्याबरोबर नसेल तर मग माझं अस्तित्व काय आहे? मी फक्त कामाला कामासारखं नाही पाहिलं, मी माझ्या कामाला धर्म समजून काम करत आली आहे. खूप मेहनत घेतली आहे. कॉलेजमध्ये होते तेव्हा इथे नाही राहायचे ना आम्ही, छोटं घर होतं आमचं. त्या छोट्या घरामध्ये आम्ही एकाच खोलीत झोपायचो. मग माझ्यामुळं आईबाबांची झोपमोड होऊ नये, माझ्या बोलण्याचा, माझ्या अभ्यासाचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी किचनमध्ये एका कोपऱ्यात बसून अभ्यास करायचे. कधी कुठल्या समारंभाला जायचा हट्ट केला नाही, कधी कोणत्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी मागितल्या नाहीत. एवढं कशाला, बाबाची पगार आल्यानंतर आधी माझी फीस भरली जायची आणि किराणासुद्धा आईबाबा नंतर आणायचे. आईवडील आपल्या मुलांच्या प्रोफेशनसाठी इतकी मेहनत घेत असतात, एवढे सॅक्रिफायसेस करत असतात. हे दिसत नाहीत बाकी कोणाला, पण आम्हाला माहीत असतात ना. मला त्या सगळ्याची जाणीव आहे, आईबाबांच्या कष्टाची, त्यांच्या सॅक्रिफायसेसची, माझ्या डिग्रीची, मी घालते त्या व्हाईट कोटची, सगळ्याची जाणीव आहे मला. पेशंटला इजा होऊ नये म्हणून मी अगदी हलक्या हाताने ट्रीट करते हो माझ्या पेशंटला. सगळ्या छोट्या छोट्या मुलांना मी ट्रीट करते, त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्यच नाही इमॅजिन करू शकत. आणि एक दिवस असा कोणीतरी माणूस येतो आणि तो माझं अस्तित्व काढून घ्यायला जातो. जे काही माझं आहे ते सगळं घेऊन कसं जाऊ द्यायचं एखाद्या माणसाला? मी त्या माणसाला शिक्षा देणार आहे, मी नाही सोडणार त्याला. तर सागर मुक्ताला जवळ घेतो आणि म्हणतो, आपण दोघं मिळून त्याला शिक्षा देऊया. इकडे हर्ष सावनीला म्हणतो, जरा न्यूजपेपर पास करतेस का? त्यावेळी तेथे एक माणूस येतो आणि म्हणतो, न्यूजपेपर कशाला, मी तुला न्यूज देतो. मुक्ता कोळीचं अनिश्चित काळाकरिता लायसन्स रद्द झालंय. हे ऐकून तर हर्ष आणि सावनीला खूप आनंद होतो. तर हर्ष म्हणतो, तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस हे तर मला माहीत होतं, पण इतक्या फास्ट करशील हे माहीत नव्हतं. तर सावनी म्हणते, आता खरी मजा येणार. सागर आणि मुक्ता कायमचे रस्त्यावर येणार. सागर कालचं शॉपिंग झालेलं बॅग्स घरी घेऊन येतो आणि मुक्ताला म्हणतो, मी जरा आंघोळ करून येतो, हे सगळं तुम्ही बापूला आणि आईला दाखवा. तर मुक्ता सागरला म्हणते, दरवाजाचं लॅच खराब आहे तर तुम्ही बाथरूमचा दरवाजा बंद करू नका, नाहीतर अडकाल.
तर सागर म्हणतो मग कोणी आलं तर मुक्ता म्हणते मग तुम्ही शिट्टी वाजवत आंघोळ करा. तर सागर म्हणतो असं कोण करतं, तुम्ही मस्करी करताय का माझी? तर मुक्ता म्हणते मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे, मी तर फक्त सोल्युशन देत होते. तर सागर म्हणतो ठीक आहे, मी शिट्टी वाजवत आंघोळ करतो. इकडे सावनी एका बाईला सांगत असते त्या डॉक्टरमुळे माझ्या धीराला खूप प्रॉब्लेम झाला आहे. एखादी डॉक्टर इतकी अनप्रोफेशनल कशी वागू शकते? तर ती बाई विचारते म्हणजे तुमचा दात काढताना त्या डॉक्टरनी तुमची परवानगी घेतली नव्हती? तर सत्यम म्हणतो हो, माझा चांगला दात काढून टाकला हो. तर सावनी म्हणते हो, आणि मारहाणसुद्धा केली. तर ती बाई म्हणते दिस इज अ सिरियस ॲलिगेशन. तर सत्यम म्हणतो त्यांच्या स्टाफपैकी कोणी नव्हतं तिथे, पण त्यांच्या फॅमिली मेंबरपैकी एकजण होता. तर सावनी म्हणते एखादा पेशंट असताना फॅमिली मेंबर आतमध्ये येऊन मारहाण कशी काय करू शकतं? दिस इज टू मच. तर सत्यम म्हणतो आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला हवी आहे. स्ट्रॉंग केस उभी राहील ना? तर ती बाई म्हणते नक्कीच, त्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग केस उभी राहील. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करेन आणि केस फाईल करेल. कारण अशा प्रकरणात कोड ऑफ कंडक्ट खूप स्ट्रिक्ट असतो. सो तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण डॉक्टर मुक्ताच्या विरोधात केस फाईल करू. केस फाईल करून मी तुम्हाला अपडेट करेल. ती बाई म्हणजे सावनीने नेमलेली त्यांची वकील असते. मी निघते असं म्हणून ते तेथून जाते. तर सावनी स्वतःशीच म्हणते आता बघ मुक्ता, तुला हे प्रकरण किती महागात पडतंय. इकडे मुक्ताजवळ बापू आणि इंद्रा येतात. तर इंद्रा म्हणते अरे बापरे, आमच्यासाठी काही आणलं की नाही, का सगळं तुझ्यासाठीच आहे? तर मुक्ता म्हणते नाही मम्मी, सगळं तुमच्यासाठीच आहे. आमचं तर शॉपिंग झालंच नाही, आम्ही करू नंतर. तर बापू म्हणतात सागरचा खिसा रिकामा केला वाटतं. ती बापूंना कुर्ता देते. तर बापू म्हणतात खूप छान आहे, कितीचा आहे? तर मुक्ता म्हणते तुम्हाला आवडला ना, मग झाले की पैसे वसूल. मम्मीला मात्र साडी आवडलेली नसते. तर बापू मुक्ताला म्हणतात जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, आजपर्यंत कुठल्या सुनेला सासूचं मन जिंकता आलंय? तर इंद्रा म्हणते ही असली साधी साडी, मी असली साधी साडी कधी बिल्डिंगचे पूजेला सुद्धा नेसली नाही. तुम्हाला माहिती आहे ना मला कसं झगामगा पाहिजे सगळं. तर बापू म्हणतात इंद्रा मला माहीत असून काय उपयोग, मी गेलो होतो का साडी घ्यायला? तर इंद्रा म्हणते सागऱ्या गेला होता ना, मग त्याला कळत नाही का त्याच्या मम्मीला काय पाहिजे ते? तर मुक्ता म्हणते नाही मम्मी, सागरने वेगळीच साडी सिलेक्ट केली होती, आय थिंक ती आवडली असती तुम्हाला. मीच म्हटलं की ही साडी जास्त एक्सपेन्सिव्ह, थोडी जास्त महाग आहे, तर आपण मम्मींसाठी थोडी जास्त महागाची साडी घेऊया. तर इंद्रा म्हणते तू बोललीस आणि त्याने ऐकलं, हेच सध्या सुरू आहे घरात आपल्या, मग काय बोलणार आम्ही, आणि तेथून निघून जाते. तर बापू मुक्ताला म्हणतात सुनबाई तू लक्ष देऊ नकोस, तुम्ही दोघं पटपट तयार व्हा आणि नाश्त्याला या. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर वकिलांना सांगत असतो तुम्ही लवकरात लवकर त्या माणसाला शोधून काढा, त्याचा मोटिव्ह काय हे सगळं माहीत पाहिजे आपल्याला. दुसरीकडे सावनी कार्तिककडे एक बॅग देते आणि म्हणते सागरची बर्बादी करायची असेल तर ही बॅग सागरच्या घरी पोचवायची. सागर आणि मुक्ता बाथरूममध्ये अडकतात. सागरचा पाय निसटून तो खाली पडतो. तर तिथे मुक्ता आणि सागरचा रोमॅन्स चालू होतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.